आज का दिन का ये चौथा मुकाबला होने जा रहा है। एसवीएम वर्सेस वार्ड 11 बालवीर के नाम से जानी जाती है वार्ड 1 में। इसके पहले जो मैच हुई राई सीसी और देहरी के बीच में, उसमें देहरी सीसी ने काफी अच्छी जीत हासिल की। आज का दिन का ये चौथा मुकाबला। इसके बाद जो मैच होने वाली है रामियोक और वासगांव के बीच में, तो दोनों टीम के प्लेयर्स रेडी रखे। रामियोक सीसी आगर और वासगांव। पांचवी मैच इसके बाद जो होने वाली है रामियोक सीसी वर्सेस वासगांव, तो अपने प्लेयर्स सॉरी दहरा वर्सेस अंजन फाइटर, इसके बीच मुकाबला होगा। पांचवा मैच दहरा वर्सेस अंजन फाइटर चिंचणी, अंजन फाइटर चिंचणी। अभी फील्ड जमा ली है एसवीएम टीम ने। और एसवीएम की ओर से पहली गेंदबाजी लेके आ रहे हैं दीपक, आफरीदी के नाम से जानते हैं एसवीएम की टीम में। और सामना करेंगे संध्या साहिल। पहली गेंद लेफ्ट हैंड बल्लेबाज संध्या स्ट्राइक पे, और कलाई से मोड़ दिया। 1 रन के लिए दौड़ पड़े वहां पे। एक रन पूरा किया, दूसरा रन के लिए भी दौड़ पड़े और मेरे ख्याल से 2 रन भी आसानी से पूरा कर देंगे। और इस 2 रन से शुरुआत करते हुए साहिल अपना टीम का और खुद का खाता खोलते हुए। लेग स्टंप से काफी बाहर गेंद थी, उसको कलाई से मोड़ दिया और 2 रन से नहीं रोक पाए। दूसरी गेंद दीपक, सामना करेंगे साहिल। ऑफ साइड गेंद थी, काफी अच्छी तरह खेल दिया वहां पे। 1 रन के लिए दौड़ पड़े, 1 रन पूरा किया, दूसरा रन की कोई गुंजाइश नहीं वहां पे। काफी अच्छी फील्ड और स्कोर हो चुका है 3 रन। और अभी पहली बार स्ट्राइक पे आ रहे दिनेश संध्या। संध्या काफी अच्छी बल्लेबाजी कर लेते हैं। देखते हैं इस मैच में कितना रन बटोरते हैं। अगली गेंद दीपक, ओह काफी अच्छे तरह रसात्मक ढंग से जैसे खेल दिया, और 1 रन से तो नहीं रोक पाएंगे। और 1 रन से और बढ़ोतरी होती हुई टीम के खाते में 4 रन हो चुके हैं। दीपक की 3 गेंद हो चुकी है और पहले ओवर की 3 गेंद, और अभी चौथी गेंद लेके आ रहे हैं। सामना करेंगे साहिल, लेफ्ट हैंड बल्लेबाज। फील्ड में थोड़ी तब्दीली। काफी जगह थी वहां पे और फॉलो थ्रू में कैच करा गया और पहली विकेट का पतन। पहली विकेट गिरता हुआ।
काफी अच्छी गेंद थी, साहिल समझ नहीं पाए और वो अपनी विकेट गवा गवा दी। और पहली विकेट का पतन ये वाडवन सीसी बालवीर का, और उसकी जगह लेने गए हैं अभी राहेश। दीपक को ये पहली सफलता मिलती हुई एसवीएम की ओर से। अगली गेंद, पांचवी गेंद दीपक लेके आ रहे, सामना करेंगे राहेश। ऑफ साइड से काफी बाहर गेंद थी, कलाई से मोड़ दिया। वहां पे काफी अच्छी फील्ड और एक रन से नहीं रोक पाएंगे। एक रन पूरा किया और एक रन से बढ़ती हुई रन संख्या 5 रन, एक विकेट के नुकसान पर। और विकेट गिरती हुई साहिल की पहली विकेट। और पहली ओवर की दीपक की अंतिम गेंद। सामना करेंगे संध्या, हार्ड हिटर बैट्समैन वाडवन की ओर से। और खेलना चाहते थे, हमें काफी बल्ला जोर से घुमाया मगर बल्ले और गेंद की कोई संपर्क नहीं, और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर मनोज भाई। और एक ओवर की समाप्ति के बाद बालवर सीसी का स्कोर 1 विकेट पे 5 रन। और दूसरी ओवर लेके आ रहे ईशान एसवीएम की ओर से। काफी यंग प्लेयर है टीम में, अभी नए नए आए हैं टीम में। सामना करेंगे राहेश। और एक रन में और बढ़ोतरी होती हुई। पहली गेंद में काफी अच्छा स्ट्रोक लगाकर 1 रन किया, और 1 रन के बदौलत स्कोर हो गया है 6 रन। और दूसरी गेंद लेके आ रहे संध्या, ईशान का सॉरी, अरे हम थॉट तू कंफ्यूज कर यार, बोल मो तू। कलाई से मोड़ दिया और 1 रन से और बढ़ोतरी होती। एक सिंगल से स्कोर कार्ड बढ़ता हुआ वाडवन सीसी बालवीर का। 7 रन हो चुके। अगली गेंद, और वहां पे ऑफ साइड में क्लिक करना चाहते थे मगर बीट हो गए, और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। कोई रन की गुंजाइश नहीं। दूसरी ओवर जारी, अंजन फाइटर ने धरा गई, अंजन फाइटर ने धरा। इसके बाद जो मैच होने वाली है, 5वीं मैच, अंजन फाइटर वर्सेस अंजन फाइटर चिंचणी और धरा सीसी के कप्तान कमेंट्री बॉक्स में आ जाए। और यहाँ पे कलाई से मोड़ दिया लेग साइड की, और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई वहां पे बॉर्डर पे फील्ड की गई, और तब तक मेरे ख्याल से 3 रन पूरा कर दिए। दिनेश के बल्ले से निकलते हुए रन, ये 3 रन की और बढ़ोतरी होती हुई।
और वहां पे थोड़ी लूज फील्ड होती है विकेट कीपर से और एक रन चुरा लिया अंपायर से, वाइड का इशारा। ईशान की पांचवी गेंद, और वहां पे ऑफ साइड में खेल दिया है बाउंड्री लाइन की तरफ, बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए, काफी अच्छा शॉट। सांग तुझे मनान काय करताय DJ Webhow in the mix. रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय, रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय। हॅलो हॅलो, दरा सीसीचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत, अंजन फायटर चिंचणी, प्लीज। हाँ, पटकी हुई गेंद थी, उसका फायदा लिया राइस ने, और अगली गेंद, अंतिम गेंद, और डॉट गेंद, काफी अच्छी गेंद थी, समझ नहीं पाए राइस, और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। और 2 ओवर की समाप्ति के बाद एसवीएमसीसी का स्कोर हो चुके हैं 18 रन, 1 विकेट के नुकसान पे, सॉरी 42 सीसी का स्कोर। हेलो हेलो हेलो, पहिल्या सत्रातील तिसरं षटक घेऊन जातोय तो मनोज, आणि समोर असेल तो एक संध्या। पहिला चेंडू ते मात्र खोदून काढलाय, खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅक कव्हर ड्राईव्ह केलाय आणि एक धाव्याने समांतर मानलाय ते जोडी, आणि धावसंख्या पोचते ती 18। चला एकदा पुन्हा मनोज, पुन्हा एकदा चेंडू खोलून काढलाय, ड्राईव्ह केलाय आणि 2 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, एकाच धावेवरती समाधान मानलाय ते जोडीने। लॉस ऑफ द 1 विकेट। पुन्हा मनोज सज्ज होईल, समोर असेल संध्या, एक मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू जातोय तो निर्धाव, आणि चौथा चेंडू घेऊन जाईल तो पुन्हा एकदा मनोज, याच्यासाठी पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, समोर बॅक कव्हरचं क्षेत्ररक्षण करायला तिथपर्यंत एक धाव पळून काढलाय तो दिनेश यांनी।
बघूया पुढचा चेंडू आउट ऑफ द ऑफस्टम होता. कव्हरच्या वरतून कव्हर ड्राईव्ह केला आणि चांगला असा कव्हर ड्राईव्ह म्हणता येईल. हा षटका 4 धाव्याने धावसंख्या पोहोचते ती 26 वरती. काय फटका होता, कव्हर ड्राईव्ह मारला, क्रिकेटचा कॉपी बुक फटका. हँगडीजे ह्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. एक षटकार आणि एक चौकार खेचला राहेश यांनी. हे षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाईल तो मनोज राय यांच्यासाठी. शेवटचा चेंडू काय करतो, आउटसाइड ऑफ स्टंप होता. चेंडू खेचून मारायचा होता पॉइंटच्या वरून आणि चेंडू जातोय तो निर्धाव आणि षटक संपते वाजवडीचे. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी. इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही. आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय. धडका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय. आपली यारी. त्याला पंचांनी घाई करायचंय लवकरात लवकर. 26 1 विकेट लॉस. हे षटकातील चौथं षटक प्रतीक पथकावरती असेल आणि पहिला चेंडू घेऊन जाईल तो. इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात बॉल विकेटच्या वरतून जातोय आणि चेंडू सीमा पार. चौकार नाही गेलाय, सॉरी. आणि इथे 2 धावा अक्षरशः पळून काढल्या तर राहेश आणि दिनेश या जोडीने आणि धावसंख्या पोचते ती 28 वरती. दीपक बघूया एकदा पुन्हा दीपक. ते स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. पॉइंटच्या वरतून उडवलाय. चेंडू जाईल सन 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 सीमा पार. चौकार वाजवडीचे. काय चौकार होता पॉइंटच्या वरतून मारलेला आणि या षटकातील तिसरा चेंडू आकुटप्प्याचा चेंडू होता. खेचून मारायचा तो ऑन साइडला पण चेंडू जातोय तो निर्धाव. चौथा चेंडू घेऊन जाईल तो एकदा पुन्हा दीपक. त्यासाठी पुन्हा एकदा षटकार मारण्याच्या नादात बॅटची वरचा खेळून चेंडू जातोय तो शरीर ऑस्ट्रेलियाच्या हातात आणि गडी बाद होतोय तो वाजवडीचे. आणि फलंदाज बाद झाल्यानंतर त्याची जागेसाठी गेलाय तो जय. एक युवा खेळाडू हे यंदाच्या सीझन मधील चांगल्या स्पर्धा गाजवल्या ह्या खेळाडूने. पाचवा चेंडू घेऊन जाईल तो दीपक. समोर असेल तो जय. एकदा पुन्हा टप्प्याचा चेंडू होता. हलक्या हाताने खेळून काढलाय पॉइंटच्या दिशेने आणि एक धाव्याने समांतर धावसंख्या पोचते ती 33 वरती. ह्या षटकातील शेवटचा चेंडू असेल.
बघूया शेवटच्या चेंडूवरती काय घडत आहे. षटकार चौकार धाव काही एक धाव का दोन धाव येतात ते बघूया. इथे मात्र उडवलाय आणि दोन धावा अक्षरशः पळून काढल्या. तिसरी धावा घेतोय का बघूया आणि तीन धावाची त्याच्या चपळाने पळून काढल्या तर राहेश आणि जय या जोडीने आणि षटक संपता तिथपर्यंत जाऊया आपण डीजे मास्टर कडे वाजवडीचे. ह्या पहिल्या सत्रातील 5वं षटक प्रगतीपथावरती असेल आणि बॉलर नेम तुषार आणि धावसंख्या झालाय ती 36. लॉस ऑफ 2 विकेट. चला पुन्हा एकदा दिनेशकडे वळूया. इथे मात्र आउटसाइड डॉप स्टंप होता चेंडू. पिचिंग झाल्यानंतर थोडा उसळी घेतलीच नाही. चेंडू राहिला तो खालीच आणि सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू जातोय तो निर्धाव. दुसरा चेंडू घेऊन जाईल तो तुषार. बघूया चेंडू डाव्या स्टिकच्या खूपच बाहेर आणि पंच यांनी वाईट घोषित केला आणि धावसंख्या पोचते ती 37 वरती. पहिला चेंडू चांगला टाकला होता त्याच्यानंतर नियंत्रण बिघडलं ते तुषार यांचं. बघूया दुसरा चेंडू राहेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू होता. आउटसाइड डॉप स्टंप. पिचिंग झाल्यानंतर थोडस उसळी घेतली चेंडूने आणि चेंडू जातोय तो निर्धाव. तिसरा चेंडू घेऊन जाईल तो तुषार यांच्यासाठी. पुन्हा आउटसाइड डॉप स्टंप होता. बॅटची वरची कडा घेतली आणि थर्ड स्लिपच्या मधून जातोय तो चौकार वाजव डीजे. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. हे षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा तुषार घेऊन जाईल. एक चौकार खाला, एक वाईट टाकला आणि एक डॉट बॉल. चेंडू आला होता लॉट मध्ये, त्याला फेकून द्यायचं पार्किंग लॉट मध्ये पण टायमिंग काही झालं नाही आणि दोन धावा अतिशय पळून काढल्यात. त्या चांगल्या रन विकेट म्हणता येईल विकेट वरती जय आणि राहेश या जोडीचं आणि धावसंख्या पोचते ती 43 वरती. बारा चेंडूत 19 धावा जमावल्या तर राहेशने. या षटकातील सेकंडला चेंडू असेल तो समोर असेल राहेश. त्या चेंडू आला त्याच्या लॉट मध्ये आणि फेकून द्यायचं होतं कव्हरच्या वरतून आणि इथे गचाड असं क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय तो सीमा पार. तिथपर्यंत जाऊया आपण डीजे मास्टर कडे. बजने ते धडक धडक ढोल ताश धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्हारी. धडक धडक भडक झाली चटक मटक फटक झाली. दुश्मन की देखो जो फाट लावली. सॉरी 29 धावेवरती खेळत आहेत तर राहेश. अजून ह्या षटकातील शेवटचा चेंडू बघूया आणि पुन्हा एकदा डाव्या स्टिकच्या खूप बाहेर असलेला चेंडू आणि पंच यांनी वाईट घोषित केलाय. धावसंख्या पोचते ती 48 वरती.
शेवटचा चेंडू तुषार. बघूया किती धावा कमी खर्च करतोय तो. इथे पुन्हा मोठा फटका मारण्याच्या नादात बॅटची वरची कडा एकदा पुन्हा रायशांचा दुसरा झेल सोडलाय आणि 2 धावा आल्या ह्या स्ट्रोक वरती आणि धावसंख्या पोचते ती 50 वरती आणि इथे वाजवडीज आहे. थँक्यू. आणि पहिल्या सत्रातील शेवटचा आणि अंतिम षटक किती धावा खर्च करतोय बघूया. पहिला चेंडू घेऊन जाईल तो जय यांच्यासाठी. एकदा पुन्हा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने गेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर डीप कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि 1 धाव खर्च करतोय तो मनोज आणि धावसंख्या पोचते ते 51. मनोज यांचं वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी 6वं षटक घेऊन येतोय तो मनोज. बघूया षटकातील दुसरा चेंडू. इथे पात्र चेंडू आला त्याच्या लॉट मध्ये आणि त्याला फेकून दिलं पार्किंग लॉट मध्ये. वाजवडी जे दोन का बघूया दुसरा चेंडू. एकदा पुन्हा चेंडू क्रॉस होईल तो मिड विकेटच्या वरतून आउट ऑफ द पार्क. वाजव डीजे सेट कार. जीने के है 4 दिन बाकी है बेकार दिन. जीने के है 4 दिन बाकी है बेकार दिन. थँक्यू डीजे. आणि धावसंख्या पोचते ती 61 वरती. राहेश आपल्या वैयक्तिक 41 धाव्यांवरती खेळतोय. एकदा पुन्हा मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू जातोय तो निर्धाव. अजूनही 2 चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील आणि अर्धशतकासाठी 9 धावा कमी राहेश यांना. बघूया स्पर्धेतील अर्धशतक होतंय का. पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय जय का बघूया. आणि इथे 2 धावा पळून काढल्यात त्या. एकूण 43 धावा झाल्यात राहेशांच्या आणि धावसंख्या पोचते ती किती 63 63 धावा. बघूया हे षटकातील अंतिम चेंडू. एकदा चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली जज होते का बघूया. आणि गडी बाद. वाजवडी जे
चला आपण पुन्हा एकदा मैदानात वळूया आणि पहिलं षटक घेऊन येत तू मिस्टर जय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना त्यांच्या मागे बघतोय तो आपण जयेश आणि थर्डमॅनला तेजस. पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय तो एकदा पुन्हा जय. बघूया पॉवर प्लेचं षटक आहे. 2 ओव्हर पॉवर प्लेचे असतील. पहिलं षटक किती धावा कमी खर्च होतो बघूया. स्लोवर पद्धतीचा चेंडू खेळून काढला मिड ऑनच्या दिशेने आणि चेंडू जातोय तो सीमा पार चौकार वाजवडी जे. पहिल्या चेंडूवरती चौकाराला आलाय तर बॅट्समॅन कॉन्फिडन्स खूप वाढला असेल मला तरी वाटतं. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळून काढलाय आणि चेंडू चांगलंच क्षेत्ररक्षण. किती धावा पळून काढतोय बघूया. 2 धावा अक्षरशः पळून काढल्या आणि धावसंख्या पोचतोय ती 6 वरती. 2 चेंडूत 6 धावा खर्च करतोय तो जय. बघूया कमबॅक करतोय का पुढच्या चेंडूवरती. षटकातील तिसरा चेंडू आउटसाइड डॉप स्टंप होता सोडून दिला आणि पुढचं काम केलं ते यष्टिरक्षकाने. चांगलंच कमबॅक म्हणता येईल. 2 चेंडूवरती 6 धावा आणि तिसरा चेंडू डॉट केलाय तो जयांनी आणि चौथा चेंडू एकदा पुन्हा मात्र पंचांकडे दात मागितली जाते. पंच यांनी दात फेटाळून काढलाय आणि चेंडू जाईल तो निर्धाव. लेग बिफोरचा अपील केला होता बॉलरने. षटकातील 5वा चेंडू एकदा पुन्हा मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू जातोय तो निर्धाव. चांगलंच कमबॅक म्हणता येईल. पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या होत्या. नंतरचे 3 चेंडू निर्धाव केल्यात ते अजय यांनी. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. बघूया किती धावा खर्च करतात ते जय. कमीत कमी एकदा पुन्हा कट करून खेळण्याचा प्रयत्न. चांगलंच क्षेत्ररक्षण तेजस यांच्याकडनं. आपण जाऊया सुमुत्र संगीताकडे वाजवडी जय. पुन्हा एकदा आपण वळूया मैदानाच्या आतमध्ये आणि दुसरं षटक कोण घेऊन येतं बघूया. नरेश. त्याला घाई करायचंय पंचांनी. राऊंड विकेट मारा करेन पंचांच्या उजव्या हाता करून. पहिला चेंडू नरेश. ते पुन्हा होता यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि यष्ट उद्ध्वस्त केला. पहिल्या चेंडूवरती विकेट हजवडीची. भोपळाईनं फोडता चेंडू तंबूत परत शून्याचा चष्मा घालून आणि पुढचा फलंदाज आहे तो दीपक. बघूया दुसरा चेंडू. पहिल्या चेंडूवरती गाडी बाद केलाय. आता बॉलरचा कॉन्फिडन्स हाय लेवल झाला असेल तेव्हा बघितलं तर बॅट्समॅनचा होता. पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता.
परंतु नंतरचे 4 चेंडू निर्धाव केले ते मनीष यांनी. षटकातील दुसरा चेंडू नरेश एकदा फुल टॉस होता चेंडूला फक्त बॅट अँड पॅड मधून स्वीप केलं. चेंडू जाईल तो चौकार वाजवून पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्या चला ह्या चौकाराच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 10 वरती. एक गडी बाद झालाय. सामन्याला सुरुवात करायचं आहे, घाई गरज आहे मंजांनी. तिसरा चेंडू बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज झालाय दीपक यांच्यासाठी. एकदा पुन्हा मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू लेग बाईच्या स्वरूपात धावसंख्या वाढते ती 11 वरती. मनीष ऑन साइडला असेल तो मनीष. ते फुल टॉस चेंडू होता आणि चांगला झेल घेतलाय तर प्रतीक यांनी पॉइंटच्या दरम्यान. आणि दुसरा संघाला धक्का लागतोय तो अजयच्या स्वरूपात. यावेळेस मैदानी शातमध्ये जाऊया. नक्कीच एक सुरेख व्हॉइस पाहायला भेटला आपल्याला, जे मायक्रोफोनवर पाहायला भेटला. दोन षटकं संपली गेली, 11 धावा धावफलक नक्कीच पाहायला भेटते आपल्याला. वाढवण संघ यावेळेस फळंदाजी करताना नक्कीच पहिल्या इनिंग्समध्ये SVM संघाने सुरेख धावा बनवल्या गेल्या. पहिल्या इनिंग्समध्ये पाहिलं गेलं तर 64 धावांचा लक्ष ठेवले गेले
येणाऱ्या 6 षटकामध्ये पाहायला गेलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येची गोष्ट केली ती म्हणजे पाहायला भेटते आपल्याला 11 धावा. अजूनही पाहायला गेलं तर 4 षटकामध्ये 53 धावांचा लक्ष्यशील विजयासाठी आपण पाहतो. एका बाजूला वाढवण सीसी तर एका बाजूला SVM. हा सामना पाहायला भेटतोय आजचा चौथा सामना. तर गोलंदाज पाहायला भेटेल सज्ज होईल SVM संघाकडून. कौशल्य पाहायला भेटतं मैदानाच्या आतमध्ये. बघूया 2 फलंदाज एका बाजूला पाहायला भेटते. दीपक तर एका बाजूला पाहायला भेटतं तुषार. दीपकने 2 चेंडू फेस केले 4 धाव खेळतोय. तुषार पाहायला भेटतं आतापर्यंत 2 चेंडू फेस केले त्यांनी 0 या धावर खेळतोय. तर 0 याची भूमिका खूपच मोठी असते. जेव्हा जेव्हा 0-1च्या मागे लागतो 10 प्रत्येक अंकाची नक्कीच संख्या वाढवते. अशा प्रकारे 0-0 नक्कीच सुरुवात करतोय तुषार. पहिला 2 चेंडू मागे येणाऱ्या चेंडूवर कशा प्रकारे फलंदाजी करेल हे येणं पाहणं योग्य असेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी ऑफसाइड चेंडू ट्रॅव्हल केलाय कार्पेटद्वारे आतमध्ये चेंडू निघून जातो सरळ 4 धावांसाठी. धावफलक 4 ने फलंदाज धावसंख्या 2 पोहोचेल ते म्हणजे 15 अंकावर. दीपकच्या बॅटमध्ये चौकार पाहायला भेटतो आपल्याला. धन्यवाद मास्टर. तो पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेला. कौशलच्या चेंडूवर 4 धावा जमा केला गेला. फलंदाज पाहायला भेटला मिस्टर दीपक. 3 चेंडू 8 धावावर खेळतोय. पाहायला गेला तर अजय नक्कीच 6 धावावर बाद झाला. 0 बाद झाला मिस्टर मनीष. यावेळी समीस टाइम फटका 9 मॅचमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. नक्कीच खूपच वेगाने खेळाडू आला होता परंतु चेंडू सेफ झोनमध्ये ट्रॅव्हल झालाय. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या. ते पहिल्या 2 चेंडू मागे 6 धावा जमा केल्या गेल्या. 30 षटक मार्गस्थ पाहायला भेटते गोलंदाज कौशल. धावसंख्या 2 फुला धावसंख्या 2 पोहोचेल ते म्हणजेच 17 या अंकावर. अजूनही पाहायला गेलं तर 47 धावांची गरज असेल. येणारी चेंडूची गोष्ट केली तर 22 चेंडू 47 धावा. अजूनही सामना ऑन आहे दोन्ही संघांसाठी. बघा इकडून जर चांगली फलंदाजी केली गेली तुषार आणि दीपकने इकडून चांगली पार्टनरशिप लगावे तर नक्की सामना खेचू जाऊ शकतो. तो म्हणजेच वाढवण संघाकडे. यावेळेस ऑन साइड चेंडू ट्रॅव्हल केला गॅप मध्ये डीप मध्ये खेळाडू पाहायला भेटतो. स्कोअरला एक रिझन मध्ये चेंडू उडवेल तत्पर्यंत 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजेच 18 या अंकावर. अजूनही पाहिलं गेलं तर येणारे 21 चेंडू आणि 46 धावांची गरज असेल विजयासाठी. आपण पाहतोय स्वर्गीय सुनंदा नारायण पाडे चषक 2022 लॉयन्स क्लब ऑफ डहाणू फ्रेंड्स क्लब आयोजित स्पर्धा पाहायला भेटेल. संजयजी पाटील सर तसंच वंदीजी पाटील सरांकडून हे सामने आयोजित केले गेले. तर सरीकडे अप्रतिम मैदानामध्ये ब्राह्मणपाडा मैदान पाहायला भेटते आपल्याला. तर चांगली नक्कीच रेखा बांधली गेली आहे देवकर भांडे समाज बांधवांसाठी. हे नक्कीच प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं गेलंय. यावेळेस पुढे ससाव खेळाय ऑन साईडला चेंडू गॅप मध्ये आला. बघू खेळाडू खूपच वेगाने 100 चेंडू नक्कीच थांबवले गेले मैदानाच्या आतमध्ये परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे ससावे धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजेच 20 या अंकावर. आतापर्यंत पाहिलं गेलं तर पहिल्या 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च करतोय गोलंदाज कौशल. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या 30 षटकामधला. पहिल्या 2 षटकामध्ये मात्र 5 धावा होत्या. 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलं होतं. गोलंदाज जयने पहिले 6 धावा खर्च केल्या. नरेश जेव्हा षटक घेऊन होता 2 गडी बाद करून मात्र 5 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस लहान चेंडू सुरेख फटका डेप मध्ये खेळाडू पाहायला भेटते. चेंडू निघून जाईल सरळ 4 धावांसाठी. तुषारच्या बॅटमध्ये चौकार पाहायला भेटते. धावसंख्या 4 ने फुला होते 24 धावा. कोई कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना. कोई कहे कहता रहे कितना भी हमको दीवाना. हम लोगों की ठोकर में है ये जमाना. धन्यवाद. नक्कीच पहिल्या 2 चेंडूमध्ये 0 धावा होता. त्यानंतर मागील 2 चेंडूमध्ये 6 धावा जमा केल्या गेल्या. धावसंख्या पाहायला भेटते या षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि 24 धावा धावफलकावर. शेवटच्या चेंडू राईट हॅमवरती विकेट पडते. गोलंदाज कौशल सज्ज होईल या षटकामधला शेवटचा चेंडू घेऊन. इनिंगची गोष्ट केली तर 17 चेंडूचा खेळ संपला गेला. धावसंख्या 24.
शॉर्ट चेंडू होती यावेळेस स्लो वन डिलिव्हरी नक्कीच पाहायला भेटली आपल्याला. हाफ वाली चेंडू होती, डॉट टाकला जाईल. षटक संपला गेला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 24 धावा जमा केल्या गेल्या 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. येणारे अजून पाहिले गेलं तर 3 षटकांचा खेळ बाकी असेल. 3 षटकामध्ये 40 धावा बनवायच्या असतील वाढवण बालवीर या संघाला विजयासाठी. आई पाण्यामंदी नाही पाहिला कधी, आई पाण्यामंदी नाही पाहिला कधी, किल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का. आई पाण्यामंदी नाही पाहिला कधी, आई पाण्यामंदी नाही पाहिला कधी, किल्ला जंजिरा दाखवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का, ओ नातवा बोटीनं फिरवाल का. तर माफ करा, वाढवण संघ क्षेत्रसंघ करतोय. नक्कीच फलंदाजी स्वीकार केली टॉस जिंकल्यानंतर. एसवीएन संघ पाहायला भेटतो फलंदाजी करत असताना. अजूनही पाहिले 18 चेंडू 40 धावांची गरज. गोलंदाज पाहायला भेटतो मिस्टर जय. वैयक्तिक दुसरा षटक घेऊन होतोय संघाकडून. चौथा राईट ओव्हर द विकेट पाहायला भेटेल. गुरुदी मार्क सज्ज होतोय. स्ट्रायकर पाहायला भेटेल दीपक यांची गोष्ट केली तर 5 चेंडू 11 धावांवर खेळतोय. तसं पाहिलं गेलं तर 5 चेंडू 6 धावांवर खेळतोय तुषार नॉन स्ट्राईक एंडवर. यावेळेस खोदून काढला ऑन साईडला. डीपमध्ये खेळाडू पाहायला भेटेल. चेंडू उडवला जाईल. तत्पर्यंत 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या जातील. चांगलं धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्याचा कॉल केला गेलाय का, परंतु थांबवलं जात आहे. चांगला थोडासा फंबल झाला होता तर म्हणजेच गोलंदाज परंतु स्वतः सावरलं आणि चेंडू उचलले गेले. तत्पर्यंत 2 धावांचं समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावफलक जाऊन पोहोचेल यावेळेस 26 अंकावर. अजूनही पाहिलं गेलं तर 17 चेंडू आणि धावसंख्येची गरज असेल 38 एसबीएम या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज जय पाहायला भेटेल गोलंदाज मार्कवर. यावेळेस नक्कीच बाहेर चेंडू होता. पंच दर्शवतात वाईटचा कॉल. उज्ज्वल ठाकूर पंच नक्कीच पाहायला भेटत आपल्या मुख्य पंचाच्या भूमिकामध्ये. धावसंख्या 1 फ्ला होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 धावा धावफलकावर. यावेळेस नक्कीच थोडंसं क्षेत्रक्षण बदलतं पंच दर्शत असताना खेळाडूला नक्कीच सांगतायत. एक दर्जेदार पंच पाहायला भेटतात ज्यांनी ऑफिशियल पंचाची भूमिका पार पाडतात. रोशन झा आणि उज्ज्वल ठाकूरची जोडी प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला भेटते आपल्याला. यावेळेस सरप्राइझिंग डिलिव्हरी, थोडंसं फ्लाईट एट, थोडंसं स्लो डिलिव्हरी नक्कीच पाहायला भेटते. फलंदाज ऑन साइड खेळायचा प्रयत्न होता. ब्लाइंक स्टॉक मिस्टर दीपक, परंतु दीपकला थांबवलं गेलंय या चेंडूवर. नक्कीच पहिल्या चेंडूवर 2 धावा होत्या. तदनंतर एक वाईट एक डॉट चेंडू टाकला जाईल. चौथ्या षटकामध्ये मिस्टर जय यांच्या गोलंदाजी क्षेत्रक्षण थोडासा बदल करतोय. ऑन साईडला इनफिल्डच्या आतमध्ये एक खेळाडू नक्कीच सज्ज करेल. ऑफ साईडला पाहायला गेलं तर 3 खेळाडू डीपमध्ये पाहायला भेटतात. एक एक्स्ट्रा कव्हर डीप, मिड ऑफ डीप, लॉंग ऑफ मध्ये 3 खेळाडू सज्ज केले गेलेत. यावेळेस लोअर फुटतो चेंडू होता. सुरेख चेंडू टाकला गेला आणि पाहायला गेलं तर फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलं जातं गोलंदाज जय यांच्या माध्यमातून आणि डॉट चेंडू लिहिला जाईल धावफलकावर. मागील 2 चेंडू निर्धाव टाकले गेले. चांगला कमबॅक. पहिल्या 1 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केला तर मागील 2 चेंडू निर्धाव टाकतोय. यावेळेस सोडावला चेंडूला आणि चेंडू नक्कीच पाठवून दिलाय. 1 बाउन्स. 4 धावांसाठी प्रयत्न नक्कीच होता खेळाडूचा, परंतु प्रयत्न चुकला गेला मिस्टर कौशल यांचा आणि चेंडू निघून जाईल सरळ 4 धावांसाठी. धन्यवाद डीसे. तर यावेळेस एक चौकार पाहायला मिळेल षटकामध्ये दीपकच्या बॅटमधून. परत सुरेख फाटका. यावेळेस चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स. बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्या 4 ने फ्ला. धावसंख्या 2 पोहोचेल 35 या अंकावर. धन्यवाद डीजे. यावेळेस दीपक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पेटतोय. आपण सांगतो ना दिवा मातीचा आहे का सोन्याचा हे फरक पडतो. उजेड किती देतोय ना हे महत्वाचं आहे. त्यावेळेस दीपक नक्कीच सुरेख उजेड करतोय आपल्या संघासाठी. बॅक टू बॅक 2 चौकार खेचतोय. धावसंख्या पोहोचवली गेली 35 या अंकावर. हा यावेळेस फटका चांगला डीप मध्ये खेळाडू पाहायला मिळेल.
कौशल चेंडू अडवत तत्पर्यंत 2 धावा परिपूर्ण केले जाईल कारण चांगला कॉल नक्कीच दिला गेला होता. 1-2 मध्ये कन्वर्ट केले गेले. धावसंख्या 2 फुला होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धाव फलकावर. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू पाहिलं गेलं तर 27 धावांची गरज. 13.50च्या सरासरीने धाव बनवायचे असतील. चला यावेळेस 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावसंख्या पाहायला हवी 37. चला सामना सुरू करायचा आहे. एसव्हीएम चला पाणी प्लेयर ओय धन्यवाद डीजे मास्टर. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. समीकरण थोडंसं बदललं गेलं. मागील षटकामध्ये पाहिलं गेलं 13 धावा जमा केल्या गेल्या. फलंदाज पाहायला भेटला दीपक यांची बॅट नक्कीच तळपली गेली. तर यावेळेस 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. चला यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. भूपेंद्र सज्ज होतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 5वा षटक घेऊन येत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस ऑफ साइड चेंडू ट्रॅव्हल केला गेला. इनफिल्ड च्या आतमध्ये चेंडू अडवलं जाईल. परत एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक एक नंबर सहसा धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 38. येणारे 11 चेंडू आणि 26 धावांची गरज. 11 चेंडू 26 धावा. दीपक यावेळेस स्ट्राईकवर. 4 चौकारच्या मदतीने पाहिलं गेलं तर 23 धाव खेळतोय. यावेळेस उडवला गेला चेंडू. कौशल पाहायला भेटेल चेंडूवर. तुषार नक्कीच एक धाव घेईल. दुसरा प्रयत्न केला जाईल का थांबवला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस कौशलच्या माध्यमातून पाहायला भेटला. येणारे 10 चेंडूचा खेळ बाकी असेल. 10 चेंडू 25 धावांची गरज. तर यावेळेस 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. नक्कीच वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरोधामध्ये फलंदाजी करावी लागेल. जर मोठे फटके खेचायचे असतील ना फलंदाज नक्कीच ऑन साईडला आपण पाहतोय 2 खेळाडू मागतात ड्रिपमध्ये. परंतु काय क्षेत्र सजवलं गेलंय. ऑफ साईडला 2 खेळाडू लगावले गेलेत. यावेळेस कार्पेटद्वारे चेंडूला ऑन साईडला ड्राईव्ह केले गेले. कार्पेटला गुदलू करतं नक्कीच जातं. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटला डेपमध्ये. परंतु बॅकअप चांगला आहे. 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्याचा कॉल केला जाईल का परंतु थांबवलं गेलंय. खेळाडू पाहायला भेटला. तो खूपच वेगाने आला होता. चेंडू त्याच्या दोन्ही पायाच्या खालून निघून गेला. परंतु पाहायला गेला तर मिडॉनचा खेळाडू जाऊन डीप मिड विकेट मध्ये बॅकअप देतोय आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. धावसंख्या 2 पुढे 6 धावसंख्या 2 पोहोचेल ती म्हणजेच 41 या अंकावर. अजूनही पाहायला गेलं 9 चेंडू 23 धावा. सामना अजूनही ऑन आहे. एखादा मोठा फटका लगेच कमबॅक करू शकतो एसव्हीएम संघ. यावेळेस ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल केला गेला. खेळाडू पाहायला भेटतो. डायरेक्ट हिट केला जाईल का. यावेळेस तुषार बॅक तो डगाव. 3रा गडी बाद होतोय. पाहायला गेला 3रा गडी बाजाला माफ करा तुषारच्या रूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निरंजन पाहायला भेटतं. पण सांगतो हळूहळू आपण एक वेगाने चुकीच्या दिशेला गेलं तर कुठे ना कुठे आपल्याला अपघात होऊ शकतो. पण हळूवार आपल्या
सुरक्षित दिशेकडे कुठे कुठे आपण वाचवतो, पण तो वेगाने नक्कीच चुकीच्या दिशेला आला होता फलंदाज तुषार आणि बाद झाला. येणारे अजूनही पाहिलं गेलं तर 8 चेंडू आणि पाहायला गेलं तर 23 धावांचं लक्ष्यशील विजयासाठी. यावेळेस मिस्टाईम फटका नक्कीच पाहायला भेटला आपल्याला. चांगला संपर्क झाला नाही बाट आणि चेंडू मध्ये धावफलक एकीने 67 धावसंख्या धावून पोहोचेल ते म्हणजे 42. येणारे अजून 7 चेंडू 22 धावांची गरज. निरंजन पाहायला भेटेल आपल्याला स्ट्राईकवर. निरंजन यावेळेस स्ट्राईकवर. यावेळेस फटका सुरेख आहे. डीप मध्ये कौशल पाहायला भेटतं आणि झेल टिपला गेलाय. गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बॅक टू डक आउट मिस्टर निरंजन. शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम. धनवाडीचे मास्टर 42 धावा दाफडकर पाहायला भेटत आहेत. यावेळेस 6 चेंडू आणि 22 धावांची गरज विजयासाठी. नरेश 6 चेंडू 22 धावा डिफेंड करायचे आहेत. बघूया सलामी फलंदाज दीपक पाहायला भेटेल स्ट्राईकवर. यावेळेस कार्पेटद्वारे चेंडू ऑन केला गेलाय. खेळाडू चांगले क्षेत्ररक्षण करतो. बघा धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का आणि एका धावाने संतुष्ट व्हायला गेला. नवीन फलंदाज स्ट्राईकवर पाहायला भेटेल मिस्टर मनोज स्ट्राईकवर. तर रेड टी शर्ट नक्कीच घातलं गेले फलंदाज मिस्टर मनोज. गोलंदाजाला ब्रेक दिला जाईल का, धावा बनवेल का वेगाने. गोलंदाज थांबून फटकेबाजी करून धावा बनवायची असतील. 5 चेंडू 21 धावांची गरज. यावेळेस उडवलाय परंतु मिस टाइम फटका. यश रक्षक चेंडू खाली आणि गडी बाद. गोल्डन डकचा शिकार मिस्टर मनोज बॅक टू डक आउट. प्रदेश नवीन फलंदाज 4 चेंडू 21 धावांची गरज. यावेळेस कार्पेटद्वारे चेंडूला रोल केला गेला. बघूया डीप मध्ये खेळाडू पाहायला भेटत कौशल सरी क्षेत्ररक्षण त्यांच्या वतीने केलं तर येणारे पाहायला गेलं तर 3 चेंडू आणि 20 धावांची गरजशील सामना हा जिंकण्यासाठी. नक्कीच वाढवण संघ यावेळेस वर्चस्व गाजवतोय. यावेळेस दीपक बाद होतोय. 1 चेंडूचा खेळ माफ करा 2 चेंडूचा खेळ. बाकीच्या 2 चेंडूमध्ये पाहिलं तर 20 धावांची गरज येईल. दीपक बॅक टू डक आउट पाहायला भेटेल. चांगली गोलंदाजी नरेशच्या माध्यमातून. भूलो बदीवार प्रेमनिया मौसम छे. अब आओ मेरे पास रह जाओ मेरे साथ. प्रेमनिया मौसम छे. गई रात भूलो बदीवार प्रेमनिया मौसम छे. क्लीन बोल्ड केला गेला यावेळेस. नरेश म्हणजेच नरू त्यांच्या डिशावर लिहिला गेलाय आणि काय गोलंदाजी करतोय पाहायला गेला तर विकेटवर विकेट पटकावतोय. चांगली गोलंदाजी करतोय.
मुझको अगर साथ तेरा तो भूलूं मैं सारा जहां सोगाड़ा तारा छबीला तारा रंगीला तारा रंग बेर जुए तारी बात सोगाड़ा तारा ओए छबीला तारा ओए रंगीला तारा रंग बेर जुए तारी बात ईशांत नवीन फलंदाज शेवटच्या चेंडूची या षटकामध्ये औपचारिकता नक्कीच पाहायला भेटते. वाढवण संघ नक्कीच पुढे सरसावतो या सामन्यामध्ये. एक चेंडू आणि पाहिलं गेलं तर 20 धावा बनवायच्या असतील. SVM संघाला विजयासाठी चांगली गोलंदाजी आतापर्यंत डावखुरा फलंदाज ईशांत पाहायला भेटतोय. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. चला नरेश थोडं घाई करायचं प्लीज. यावेळेस सोडवला गेला बघा. हॅट्रिक वर असेल गोलंदाज. हॅट्रिक पूर्ण केले जाईल का? हॅट्रिक पूर्ण होते ते म्हणजे गोलंदाज पाहायला भेटतो मिस्टर नरेश. या स्पर्धेमध्ये दुसरी हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज पाहायला भेटला मिस्टर नरेश. आणि या सामन्याला 19 धावाने आपलं नाव केलं गेलंय ते म्हणजेच संघ पाहायला भेटतंय मिस्टर वाढवण संघ. बालवीर संघ पाहायला विजेता पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतो. यानंतर सामना पाहायला भेटते धरा वर्सेस अंजन फायटर चिंचणी. धरा या संघाने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी स्वीकार केली. आमंत्रित केले अंजन फायटर चिंचणी या संघाला. तर विनंती असेल अंजन फायटर चिंचणी आपण लगेच क्षेत्र सजून घ्यायचं आणि आपला 12वा खेळाडू आमच्या कॉम बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आपण घेऊया छोटीशी विश्रांती. वळूया डीजे मास्टरकडे. तू होगी 1 2 2 ओ कुड़िए what to do ओ हो गई मुंडे दी पतंगा वारगी तू एवें उड़दी ओ हो गई मुंडे दी हिला ते चलदी टुक टुक